नमस्कार। राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना द्वारा आयोजित RNJS क्रिकेट टूर्नामेंट सीजन 2 येणारी तारीख 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या ठिकाणी सुरत शहरामध्ये सुंदर असं आयोजन केलेलं आहे। A1 क्रिकेट ग्राउंड देलाडवाराव रोड या ठिकाणी सुंदर असं ग्राउंड आहे। त्या ठिकाणी हा सीजन 2 आहे। सीजन 1 मागच्या वर्षी 2025 ला सुंदर असं आयोजन केलं होतं। त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा अधिक चांगलं आयोजन सीजन 2 या वेळेस करण्यात आलेलं आहे। तरी त्यानिमित्त प्रॅक्टिस मॅचेस चालू आहेत। या ठिकाणी सुंदर असं प्रॅक्टिस मॅचेसचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। त्यात आज 4 टीमा, त्याच्यामध्ये छावा ब्रिगेड, नावी सुपर किंग्स, बार्बर बॉयज आणि स्कायलाइन अशा 4 टीमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। तरी त्याच्यामध्ये ही जी या ठिकाणी बार्बर बॉयज टीम आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे, त्याचे कॅप्टन जितूभाऊ वारुडे आणि अनिल भाऊ सोनवणे व्हाईस कॅप्टन, किरण भाऊ सोनवणे व्हाईस कॅप्टन या ठिकाणी आहेत। सर्व टीमला सोबत घेऊन या ठिकाणी सुंदर परफॉर्मन्स करत होते। आणि त्यानिमित्त मी सर्वांना सांगू इच्छितो की सुरत शहरातील या क्रिकेट टूर्नामेंटचा जो आनंद आहे 9 फेब्रुवारी पासून तर 14 फेब्रुवारीचा जो साप्ताहिक कार्यक्रम आहे, त्याच्यात समाजातील सर्व बंधू भगिनींनी परिवार सहित त्या ठिकाणी कार्यक्रमाला यायचं आहे आणि या युवकांचा उत्साह वाढवायचा आहे। तरी मी विचारू इच्छितो की आपले जे किरण भाऊ सोनवणे ते आपले राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटनेचे महासचिव पण आहेत आणि या ठिकाणी व्हाईस कॅप्टनची भूमिका या वर्षी आहे। सीजन 1 मध्ये ते कॅप्टन होते। तरी त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विचारू इच्छितो की आपल्या या ठिकाणी या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये तुम्हाला कुठला आनंद या ठिकाणी वाटत आहे, काय तुम्ही कशा प्रकारे सॅटिस्फाय आहेत की नाही आहेत? या क्रिकेट टूर्नामेंट मध्ये RGS क्रिकेट टूर्नामेंट मध्ये राष्ट्रीय नाभिक जनसेवाचा जे आयोजन आहे ते एकदम बेस्ट आहे आणि त्याच्यात भाग घेणं म्हणजे खूप महत्त्वाचं आणि आपल्याला खूप चांगलं प्राऊड फील होतं। आणि एक शरीराची म्हणजे एक व्यायाम न करता आपल्या खेळामध्ये एक व्यायाम होऊन जातो आणि समाज हा एकत्रित जो कोणत्या खेळामध्ये नाही होत तो एक क्रिकेट टूर्नामेंटच्या खेळामध्ये होतो। आणि हा क्रिकेट टूर्नामेंट खेळ म्हणजे हा प्रत्येकाचा रंग मध्ये आणि नस मध्ये आहे। हा क्रिकेट टूर्नामेंट खेळणं म्हणजे खूप प्रत्येक एक व्यक्तीने खेळायला पाहिजे। एक त्याचं एक एन्जॉय म्हणून नाही तर एक आपल्या शरीराला व्यायाम म्हणून तरी खेळायला पाहिजे। आणि बघा तसंच एक क्रिकेट टूर्नामेंटचं एक प्रॅक्टिस मॅच चालू आहे। एकदम सुंदर आयोजन झालेलं आहे आज त्यांचं। आमची टीम होती त्याच्यात आणि 9 फेब्रुवारी 2026 एक 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत एक एकदम भव्य दिव्य आणि मोठं आयोजन आहे क्रिकेट टूर्नामेंटचं। मी सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि आग्रहाचं आमंत्रण करतो सगळ्यांनी तिथं आपलं मनोरंजनासाठी आणि खिलाडींना उत्साह वाढवण्यासाठी आपली उपस्थिती राहू द्या। नमस्कार, धन्यवाद। थँक्यू। महाराज की जय।